जलजीवन मिशन भ्रष्टाचाराचं कुरण. दोन वर्षातच जलजीवन मिशनची लावली वाट. पण इथं 2 वर्षापूर्वी कंत्राटदारांनी टाकी उभं करण्यासाठी स्ट्रक्चर बांधलेलं आहे. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काम निकृष्ट, मात्र पैसे घेऊन कंत्राटदार पसार. घोडेगाव शंकरपूर येथील पाणी पुरवठ्याची ही टाकी आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण इथं 2 वर्षापूर्वी कंत्राटदारांनी टाकी उभं करण्यासाठी स्ट्रक्चर बांधलेलं आहे. पिलर उभे केलेत, मात्र ही टाकी अद्यापर्यंत पूर्ण होऊ शकली नाही. शंकरपूर वाडीत ही अवस्था, तर शेजारच्या कनकशिळमध्ये यापेक्षाही धक्कादायक प्रकार समोर आला. जलशुद्धीकरण पॉवर हाऊसचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं करून कंत्राटदारानं पैसे उचलल्याचं समोर आलं. ममनापूरमध्ये आठवड्याभरातच पाण्याच्या टाकीला गळती लागली आहे, तर इंदापूर मधील टाकी एका बाजूला झुकली. एकूणच हा सगळा प्रकार म्हणजे जलजीवन आहे की नागरिकांच्या जीवाशी खेळ, असा प्रश्न उपस्थित होतोय. बाजून पाईपलाईन केली, ती पाईपलाईन सुद्धा आहे ना पाहिजे त्या क्वालिटीची केली नाही. काही ठिकाणी 2 फूट खोल केली, काही ठिकाणी 4 फूट केली. दारू पिणारे पोरं होते, जोडवली. ती जोडताना काही ठिकाणी लीक राहिले का कशी आहे काही म्हणजे सांगताच येत नाही. यायच्या रात्री काम करायचा, बुजून टाकायचा. पाईपलाईन लगे लो क्वालिटीचे, म्हणजे जी समजा गव्हर्नमेंटने ठरवून दिलेलं आहे त्या गॅसच्या छड्या वापरण्यात आलेल्या नाही. फक्त कसं तरी तोडक्या मोडक्या छड्या आणून बसवले. जलजीवन मिशन मधील हा घोटाळा कसा करण्यात आलाय पाहूया. संभाजीनगरमध्ये 7205 पैकी 1703 कामं पूर्ण झाली आहेत. अनेक गावांमध्ये निकृष्ट आणि अर्धवट कामं झाली आहेत. विहिरींसाठी तळ्यात खड्डा घेत पैसे लाटल्याचं उघड झालंय, तर पाण्याच्या ठोस साठ्याविना प्रकल्पाला मंजुरी दिल्याचंही निदर्शनास आलंय. अर्धवट आणि निकृष्ट कामं केलेल्या कंत्राटदारांना 2151 कोटींची बिलं मंजूर करण्यात आली आहेत. जलजीवन मिशन ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना, मात्र हीच योजना भ्रष्टाचारानं पोखरली गेली आहे. स्थानिक आमदारांनी या घोटाळ्याचं खापर जिल्हा परिषदेवर फोडलंय. खरं सांगू आता ह्यावेळेत मी डायरेक्ट सांगतो, सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय, त्यांचं हे काम आहे. प्रत्येक महिन्याला ते रिव्ह्यू घेतात आणि मी लिहून देत त्यांना 17 रिमाइंडर दिलेत. त्याच्यानंतर त्यांनी 25 कामावर जाऊन चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू नये असं कोणतं त्यांना हे लागून, म्हणजे हे सगळी साखळी आहे. तर जिल्हा परिषदेनं कारवाई सुरू करणार असल्याचं सांगत हात झटकलेत. तो आपला ज्यावेळी एमबी रेकॉर्डिंग होते त्यावेळी आपण ऑलरेडी हे चेक करतोय गुणवत्ता कशी आहे. या संदर्भात ऑलरेडी एक थर्ड पार्टी एजन्सी आपण ठेवलेली आहे. त्यांचं ऑब्झर्वेशन आमच्याकडे येतात, म्हणजे त्याचा जब तक ऑब्झर्वेशन नाही येत नाही तेव्हापर्यंत आम्ही विल काढतच नाही. आणि काही कॉन्ट्रॅक्टरांना खूप काम करून ठेवलेलं आहे, त्यांच्यावर आपण ब्लॅकलिस्टिंगची आता कारवाई करतोय. त्यांच्यावर फायनान्शियल दंड ऑलरेडी लाभलेला आहे, आता ब्लॅकलिस्टिंगची कारवाई करतोय. हा घोटाळा फक्त संभाजीनगर पुरताच मर्यादित नाही, तर मराठवाड्यातील इतर जिल्ह्यातही 2 वर्षांनंतर जलजीवन योजना रखडलेलीच आहे. 2 वर्षात जालन्यात 733 पैकी 327 कामं पूर्ण झाली. परभणीत 666 पैकी 471 कामं पूर्णत्वाकडे आहेत. हिंगोलीत 616 पैकी 315 कामं पूर्ण झाली आहेत. तर नांदेडमध्ये 1239 पैकी 640 कामं झाली आहेत. धाराशिवमध्ये 593 पैकी 246, बीड जिल्ह्यात 1265 पैकी 421, तर लातूर जिल्ह्यात 928 पैकी 343 कामं पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आलाय.
दुष्काळानं लाही करणाऱ्या मराठवाड्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलजीवनसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. त्यात कंत्राटदाराचं उखळ पांढरं झालं. तरीही मराठवाडा हा तहानलेलाच आहे. आता ह्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्टेड करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर.